हाय हॅलो नमस्कार, मी अपर्णा. स्वागत आहे तुमचं माइंड मंत्रा चॅनलवर. कसे आहात फ्रेंड्स? पॉझिटिव्ह राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, प्रामाणिक राहा, स्वतःवर प्रेम करा, स्वतःवर विश्वास ठेवा. समोरच्यावर पण विश्वास ठेवायचा आहे, पण जास्त विश्वास आपल्याला स्वतःवर ठेवायचा आहे फ्रेंड्स. स्वतःवर विश्वास ठेवायचा आहे. डोकं शांत ठेवून सगळे निर्णय आपल्याला घ्यायचे आहेत. कोणत्याही निर्णयामध्ये तुम्ही घाई करू नका. कोणताही निर्णय डोकं शांत ठेवून कोणताही निर्णय घ्या फ्रेंड्स. घरातलं आपल्याला वातावरण पॉझिटिव्ह ठेवायचं आहे, शांत ठेवायचं आहे. घरातलं वातावरण जर पॉझिटिव्ह असेल ना फ्रेंड्स, तर आपण पॉझिटिव्ह राहू. शांत राहायचं आहे आपल्याला. बघा फ्रेंड्स, शांत न राहता आपण चिडचिड केली, वादविवाद भांडण केलं, तर काही आपल्या म्हणजे कामामध्ये येणारे अडथळे वाढतात, आपले निर्णय चुकतात फ्रेंड्स आपले वादाने, चिडचिडपणामुळे. कारण की आपल्या घरातलं सुद्धा वातावरण तसंच असतं, आणि त्याच गोष्टी आपल्या कानावर पडत असतात, त्याच गोष्टींचा असर आपल्यावर पडत असतो, आणि त्यानंतर आपला असर त्या कामावर सुद्धा पडत असतो फ्रेंड्स. त्यामुळे आपण योग्य तो निर्णय आपण घेत नाही या गोष्टींमुळे. शांत पॉझिटिव्ह राहून आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत फ्रेंड्स. कोणतंही काम असू द्यात, शांत राहा. आधी शांत विचार करा आणि मग निर्णय घ्या. घरातलं वातावरण आपल्याला कसं पॉझिटिव्ह ठेवता येईल फ्रेंड्स, याचा विचार करा. जास्तीत जास्त घरातलं वातावरण आपल्याला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे. कसं ठेवाल फ्रेंड्स? आपल्या घरात ना फ्रेंड्स, ग्रीनरी अशा वस्तू जास्ती ठेवा फ्रेंड्स. ग्रीन सीन, झाडं वगैरे, ती सिनरी असते, त्या प्रकारचे सीन घरामध्ये लावा. घरामध्ये बाल्कनी असेल तर झाडं लावा फ्रेंड्स. खूप छान छान फुलांची झाडं लावा. त्याने आपलं वातावरण पॉझिटिव्ह राहतं. आणि घरामध्ये तुळस नक्की ठेवा फ्रेंड्स. घरामध्ये नाही, जे आपलं बाल्कनी वगैरे असेल तिथे तुम्ही तुळस नक्की लावा. आणि जेवढे झाडं चांगली लावता येतील ना फ्रेंड्स, तेवढी झाडं तुम्ही तुमच्या छोट्याशा बाल्कनीमध्ये, छोट्याशा गार्डनमध्ये नक्की लावा. त्याने आपलं घर पॉझिटिव्ह राहणार आहे. घरामध्ये झाडं नक्की असावीत फ्रेंड्स. झाडं तर हवीच फ्रेंड्स. झाडामुळे आपल्याला ऑक्सिजन मिळत असतं. झाडामुळे तुमचं घरातलं वातावरण खूप शांत राहील, थंड राहील. ग्रीनरी लावा फ्रेंड्स. ग्रीन कलरचा जास्त वापर करा घरामध्ये. आपलं जे घरातलं पायदान असतं, दरवाजामध्ये आपण ठेवतो, ते ग्रीन कलरचं असू द्यात फ्रेंड्स. घरातलं पायदान असतं ते दरवाजामध्ये आपण जे ठेवतो, ते ग्रीन कलरचं ठेवत जा. घरातल्या बाहेरच्या व्यक्तीला येताना सुद्धा थंडावा जाणवेल. त्याने थंड वातावरण राहण्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी नक्की करा फ्रेंड्स. आणि कापूर असतो तो नक्की जाळा घरामध्ये. त्याने आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहतील, निगेटिव्ह एनर्जी राहणार नाहीत. कापूर घ्या, 2-3 लवंगा घ्या, त्या नक्की जाळा फ्रेंड्स. सकाळ संध्याकाळ मन प्रसन्न राहील आणि सुगंध एवढा छान येईल ना फ्रेंड्स की तुम्ही करून बघा. शब्दात नाही मला सांगता येत. शांत वाटेल तुम्हाला.
थंड वाटेल. कापूर नक्की जाळा फ्रेंड्स, कापूर जाळा. कापराने नेगेटिव्ह एनर्जी राहत नाही, पॉझिटिव्ह एनर्जी येत असते फ्रेंड्स. सकाळ संध्याकाळ कापूर जाळा, थंड वाटेल तुम्हाला. छोट्या छोट्या गोष्टी या करायच्यात आपल्याला, मोठ्या मोठ्या गोष्टी करायला नाही जायचं आहे. आपल्याला जे सोपं वाटतं ते नक्की करायचं आहे फ्रेंड्स. आपल्याला झाडं नक्की ठेवा फ्रेंड्स. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये बाल्कनीमध्ये तुळस ही नक्की हवी, तुळस ही नक्की ठेवा. तुळस ही देवी आहे, माता आहे. तुळस नक्की ठेवा फ्रेंड्स. छान छान झाडं लावा. घरामध्ये मनी प्लॅन्ट ठेवा. आवडत असल्यास शोची झाडं ठेवा. शांत राहील तुमचं मन सुद्धा, प्रसन्न राहील झाडांमुळे. बघा फ्रेंड्स, गावच्या ठिकाणी ऊन वगैरे असतं, झाडं खूप असतात. गावच्या ठिकाणी खूप झाडं असतात. झाडाखाली लोक बसतात, सावलीत बसतात. शांत वाटतं ना, थंड वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला झाडाखाली बसल्यावरती. असं वाटतं की आपल्याला इथून उठूच नाही असं वाटतं. त्यामुळे आपल्याला आपल्या घरात, आपल्या छोट्याशा घरातल्या गार्डनमध्ये, बाल्कनीमध्ये झाडं नक्की ठेवा. ज्या झाडांनी तुम्हाला आनंद मिळेल अशी झाडं ठेवा. छान छान फुलांची झाडं ठेवा फ्रेंड्स. जेवढा छान छान सुगंध तुम्हाला त्या फुलांचा येईल तेवढं तुमचं मन प्रसन्न राहील, घरामध्ये पॉझिटिव्हपणा राहील. म्हणून आपल्याला झाडं ठेवायची आहेत. झाडांनी आपल्याला ऑक्सिजन मिळतं, स्वच्छ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी खूप छोट्या छोट्या आणि सोप्या सोप्या गोष्टी तुम्हाला सांगत असतो फ्रेंड्स. त्यांचा ट्राय नक्की करा, प्रयत्न नक्की करा. आणि माझ्या चांगल्या सांगण्याने नक्की तुमच्या आयुष्यामध्ये जर फरक पडला असेल माझ्या व्हिडिओमुळे, तर कमेंट करून नक्की सांगा. तुमचे काहीही प्रश्न असतील तर मला नक्की सांगा. मी नक्की त्यांच्या प्रश्नांचे उत्तरं तुम्हाला नक्की देण्याचा प्रयत्न करेन. तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल माहिती हवी आहे ते मला सांगा. मी नक्की त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक मला प्रोत्साहन देत असतं फ्रेंड्स. चॅनलला लाईक नक्की करा. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी नक्की ट्राय करा. आपलं घर आपल्याला पॉझिटिव्ह ठेवायचं आहे, शांत वातावरण आपलं शांत ठेवायचं आहे घरामध्ये. नक्की ट्राय करा फ्रेंड्स. भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.